नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. ब्रह्मचारिणी देवीची महती, मंत्र, महत्व यांविषयी आपण काहीतरी जाणून घेऊयात. कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणीला ओळखले जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू असते. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होते. असे सांगितले जाते की हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते. हजारो वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळे दुर्गा देवीला या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपश्चर्याने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीचे पूजन व मंत्र बघूया. सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे. ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करणारा केलेला एखादा मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा असे म्हणतात. तसेच पूजनानंतर यथाशक्ती यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते की ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र हा आहे. ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र. या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. दधानाकर मदनाभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा. ब्रह्मचारिणी देवीचा असा मंत्र आहे. ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपचर्या केली. सर्व देवतांनी आणि ऋषी मुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांती, समृद्धी आणि धर्म प्राप्त होतो. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर आणि मिश्रित नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते असे म्हणण्यात येते. एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असे सांगतात. ब्रह्मचारिणी देवीचा बीज मंत्र. ह्रीं श्री अंबिकाये नमः. मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिणे नमः. देवीच्या पूजेची फलश्रुती काय मिळते तर मंगल ग्रहाच्या दोषातून मुक्तता मिळते आणि रागावर नियंत्रण प्राप्त होते. दुसरी माळ ही शेवंतीच्या फुलांची आहे तर नैवेद्य हा साखरेचा अर्पण करावा. साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने आयुष्य वृद्धी व वाणी मधुर होते. फूल हे मोगरा, चमेली, तगर यांचे वापरावे. आजचा रंग लाल आहे. तर अशी होती आपली ब्रह्मचारिणी देवीबद्दलचा व्हिडिओ. आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हरिप्रिया YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.